मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। आताचा जो पुढचा ब्लॉग तुम्ही बघणार आहे तो थोडासा लेट आहे, कारण माझ्या टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम झाला होता चॅनलवरती, त्यामुळे माझे व्हिडिओ अपलोड होत नव्हते। म्हणून बरेच दिवस झाला आपला गॅप झाला आहे, तर म्हटलं चला आज होतोय का बघू, म्हणून मी आज हा व्हिडिओ शेअर करते। आय होप तुम्हाला समजून घ्याल मला काय हे झालंय। टेक्निकल गोष्टी असतात ज्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत आणि कितीही प्रयत्न केला तरी व्हिडिओ जात नव्हता। सो म्हटलं चला जाऊ दे, थोडे दिवस थांबूया। नंतर मागे पण असाच एक प्रॉब्लेम झाला होता, पण तो सॉल्व्ह झाला थोड्या दिवसात। पण आता ही असंच झालं, म्हटलं ठीक आहे आज होतोय का बघूया, म्हणून मी पण व्हिडिओ आज अपलोड करायला घेतलाय। आणि तसंही मी पण बिझी होते माझ्या कामामध्ये, त्यामुळे मी पण चेक नाही केलं की जातो का व्हिडिओ बघायला। पण हा टेक्निकल इश्यू होते, 2-4 दिवस मी सतत ट्राय केलं पण व्हिडिओ जात नव्हते, म्हणून मग म्हटलं चला थोडे दिवस गॅप घेऊया आणि मग आपण व्हिडिओ अपलोड करूया। सो आज मी हा व्हिडिओ अपलोड करते। पुढचा व्हिडिओ तुम्ही बघाल तो थोडासा मागचा आहे, म्हणजे गणपतीच्या दरम्यानचा आहे। आय होप तुम्ही समजून घ्याल। तर म्हणलं आज आमच्या सोसायटीमध्ये गणपतीचं विसर्जन आहे। 5 दिवसाचाच गणपती होता, त्याचं विसर्जन आहे। सो मी पोरांना घेऊन चालले, आलेले नाहीये आणि आता लिफ्टमध्ये त्यामुळे लाईटचं थोडंसं अंधूक येतो। ठीक आहे, आता आम्ही चाललोय खाली, तुम्हालाही दाखवते आमचे गणपती बाप्पा विसर्जन कसे होतात। निधी सही डांस मी करू सही मी करू, तू कर सगळे करा मग सही करणार। सही डांस निशांत डांस, काय चाललंय? कोपरा धरलाय काय चाललंय? चला घरी। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। तर आम्ही तयार झालोय, इकडे डोक्याला हात लावून बसलेले मिस्टर मनगुतकर ते आहेत, इकडे निधी आहे आणि इकडे निशांक आहे, इकडे निशांक आहे। सो आम्ही सगळे चाललोय आता गणपती बघायला। अहो लवकर आलेत, तर म्हटलं चला गणपती बघून येऊया, म्हणून मुलांना घेऊन चाललोय आम्ही बाहेर। चला आजच्या मधीच्या ब्लॉगला सुरुवात करूया। बाय।
वाला चप्पल उघडलीस अंदर काय पडते का खाली येते वरती. तर मंडळी आमच्या इथेच विरारा गोपचरपाड्यामधला एक हा गणपती आहे. खूप सुंदर असा बसलेली मूर्ती आहे आणि तो बघितल्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे विरारचा महाराजा बघण्यासाठी. हां, पण इकडे ना त्यांची जी पूजा आहे ती चालू होती, त्यामुळे आम्हाला दर्शनाच्या लाईनमध्ये थोडंसं थांबावं लागलं आणि त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो आणि ही मस्त अशी मूर्ती गणपती बाप्पांची बघायला मिळाली आणि खूप सुंदर अशी मूर्ती होती. आम्हालाही आवडली, प्रसाद वगैरे घेतला आणि आम्ही आलो. ह्या वर्षी आम्ही फक्त 2च गणपती बाप्पा बघितले, त्यानंतरचे आम्ही कोणतेही गणपती बाप्पा बघितले नाहीत. यापूर्वी म्हणजे गेल्या वर्षी मी सगळे गणपती बाप्पा बघितले होते, पण ह्या वेळेला नाही मिळाला टाईम, कारण गावाला गेले होते गणपतीसाठी, त्यामुळे आणि आम्हालाही कोण घेऊन जाणार ना हा प्रश्न होता. सो आम्ही गणपती बघितले नव्हते, 2च गणपती बघितले. आणि जे 5 दिवसाचे गणपती बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन इकडे चालू होतं आणि हे गणपती बाप्पा जात होते आणि ह्यांच्या मिरवणुकीला एवढे मोठी गर्दी होती की आम्हाला कित्येक वेळ त्या रस्त्यावरच थांबायला लागलं. खूप गर्दी होती हा गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळेला. गाडीचा लाईट त्या गणपती बाप्पाच्या डोक्यावर पडतोय आणि ह्याच्या किती सुंदर दिसतोय माहिती आहे मूर्ती. चला मंडळी, आज आम्ही पुन्हा चाललोय बाहेर, तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया काय काय होतंय बाहेर. म्हणजे गावाकडून थोडीशी भेट आलेली आहे, ती आणायची आहे. म्हणजे पवार मॅडम गावी गेल्या होत्या, त्या आणायच्या आहेत आणि इकडे बिग बॉस लागले. मला बिग बॉस बघायचं होतं, पण आम्ही आता चाललोय बाहेर, कारण मुलांनाही थोडा वेळ दिला पाहिजे, त्यांच्याबरोबर खेळलं पाहिजे. आम्ही दोघंही आपल्या आपल्या कामात व्यस्त असतो, मुलांच्याकडे बघायला वेळ नसतो, त्यांना द्यायला वेळ नसतो. म्हटलं चला आज त्यांना घेऊन जाऊन फिरवून येऊया, म्हणून आम्ही निघालो पुन्हा एकदा गणपती विसर्जन बघायला. कारण 2 दिवस काल परवा गेलो होतो गणपती बघायला आणि आज चाललो आहे आम्ही गणपती विसर्जनला. सो म्हटलं चला गाडीवरती आहे तुमच्याशी शेअर करूया. निशांग बघा, मग त्याला व्हिडिओमध्ये यायचं असतं आणि ॲक्टिंग करायची असते, ॲक्टिंग बाज झालं आहे आमचा निशांग. सो आम्ही आता निघालो आहे विरार ईस्टला, ब्रिजवरती आहे विरार ईस्टला. तिकडे मोठे मोठे गणपती येतात. वेशवरून मोठे गणपती कुठे जातात तर तो रस्ता नाही समजला अजून आम्हाला. आता 2-3 वर्ष आम्ही इकडे राहतो आहे, पण ईस्टला ह्या मेन रोडला जरा थांबून ह्या ब्रिजवरती थांबलं ना की सगळे गणपती बाप्पा तुम्हाला जाताना दिसतात. त्यामुळे आम्ही गेलो होतो ईस्टला गणपती बाप्पा बघण्यासाठी.
विसर्जनाची मिरवणूक वगैरे आम्ही बघितले, 2-4 गणपती मोठेवाले बघितले आणि आम्ही निघालो ते म्हणजे आईस्क्रीम खाण्यासाठी नॅचरलला. तर म्हटलं चला आज लवकर आलो आहेस आणि मुलांना घेऊन आलो आहे तर नॅचरलचं आईस्क्रीम खाऊया बाहेर गेल्यावर. निधीने कोणता घेतलाय फ्लेवर? हा कोणता आहे? तुझा कोणता आहे? हा कुठला आहे? हा सर्दी झाली आणि आईस्क्रीम खायचं आहे. कसं खायचं आहे बघू जरा. कसं आहे? यम्मी आहे? तुला आवडलं? मला दे जरा. गार आहे गार. आणि मी घेतलंय जॅकफ्रूट. काय आहे निशा? गार आहे. मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त मस्त का. बाय.